sir. Welcome in my channel Learn English with Pawar sir. Good morning students. Today we are going to learn 1.2 an encounter of a special kind. An encounter of a special kind म्हणजे समोरासमोर झालेली खास अशा प्रकारची भेट. In the first paragraph the writer is talking about some types of the things. In the first paragraph, my father was a medical professional working for private company in Raniganj in West Bengal. माझे जे वडील होते ते काय होते, व्यवसायाने मेडिकल प्रोफेशनल मध्ये होते, म्हणजे औषधाच्या व्यवसायामध्ये वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी, आणि ते प्रायव्हेट कंपनीसाठी काम करत होते इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल, म्हणजे वेस्ट बेंगाल मध्ये राणीगंज या ठिकाणी ते प्रायव्हेट कंपनीसाठी काम करत होते. लक्षात, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी म्हणजे देअर वेअर मेनी टाइप्स ऑफ द ऑफिसर्स. लक्षात येतं, बऱ्याच प्रकारचे ऑफिसर्स होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड, आणि तिथल्या जे ऑफिसर होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे घर बांधण्यात आलेले होते इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस, आणि स्वतःची वैयक्तिक अशा प्रकारचे घर त्या कॅम्पस मध्ये बांधलेले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस, आणि आमचं जे घर होतं ते कुठं होतं, कॉर्नर ऑफ द कॅम्पस, म्हणजे जो कोपरा होता त्या कोपऱ्याच्या मध्ये या ठिकाणी ते घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन, आणि द ऑफिसर्स क्लब, आणि जो ऑफिसर्स क्लब होता तो वॉज ऍडजस्टंट म्हणजे काय, लगत, टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन, म्हणजे आमच्या बागेची जी बाउंड्री होती किंवा आमच्या बागेची जी सीमा होती त्या सीमेला लागून या ठिकाणी जे काही ऑफिसर्स होते त्यांचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, पण जे कंपाऊंड होतं, लक्षात, वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, आणि ते अतिशय सुंदर छान अशा प्रकारचे हिरव्या गवतानं नटलेलं होतं. कलरफुल फ्लावर्स, आणि त्या कंपाऊंड मध्ये चांगल्या प्रकारे रंगीबेरंगी अशा प्रकारचे फुलं होते. अँड अ होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज, आणि एवढंच नाही तर उंच उंच जादुई अशा प्रकारचे झाडं त्या ठिकाणी होते. द सीजनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड, म्हणजे बागेच्या जवळ या ठिकाणी एक जी काही बाग होती त्या बागेच्या जवळ त्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला येत होता. अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेरल्स, आणि या ठिकाणी मोठमोठाले जे झाडं होते, मॅग्निफिशंट म्हणजे काय, प्रचंड मोठमोठाले झाडं होते. कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेरल म्हणजे खारुताईला या ठिकाणी ते काय करत होते, अट्रॅक्ट करत होते, म्हणजे आकर्षित करत होते. अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, आणि अनेक प्रकारच्या प्रजाती त्या ठिकाणी होत्या. ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन आस्वता ट्री नियर बाय, आणि तिथं एक माकडांचा जो काही लंगूर म्हणजे काय, वानर, ग्रुप ऑफ लंगूर, वानरांचा एक संघ होता, म्हणजे याचा अर्थ ग्रुप होता. हॅड इवन मेड देअर डेन इन आस्वता ट्री नियर बाय, आणि त्यांनी एक गुहा बनवली होती, कुठं, आस्वता ट्री म्हणजे काय, पिंपळाच्या झाडाच्या जवळ त्यांनी एक गुहा बनवली होती. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ, आणि रायटर इज टॉकिंग दॅट म्हणजे ते आमच्या जीवनाचा एक भाग बनलेले होते, म्हणजे पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स म्हणजे काय, आमच्या जीवनातील अस्तित्वाचा ते एक भाग बनलेले होते, म्हणजे दे बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ द रायटर्स लाईफ. इन दिस स्टोरी द रायटर इज टॉकिंग अबाउट हिमसेल्फ, म्हणजे लेखक हा स्वतःबद्दल या ठिकाणी माहिती सांगत आहे. तर इन द सेकंड paragraph the writer is talking about some types of the point. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. And a small incident on a Saturday afternoon left a profound effect on me. अ स्मॉल इन्सिडेंट म्हणजे एका छोट्या घटनेचा शनिवारी दुपारी माझ्या जीवनावर प्रचंड अशा प्रकारचा परिणाम झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन.
अनफोल्डेड बिफोर माय आईज म्हणजे डोळे बंद होण्याच्या अगोदर होल न्यू डायमेन्शन न्यू डायमेन्शन म्हणजे काय न्यू फॅक्टर क्रिएटेड द आईज म्हणजे माझ्या समोर या ठिकाणी परमेश्वराने निर्मिती केलेलं एक अद्भुत अशा प्रकारचा जो नजारा होता तो निर्माण झाला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन आणि इट वॉज अ फ्यू डेज म्हणजे जी दुर्गा पूजा होणार होती त्याला थोडेसे दिवस बाकी होते. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन म्हणजे दुर्गा पूजेच्या ज्या सुट्ट्या लागणार होत्या त्याला थोडेसे दिवस बाकी होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड आणि इतर मुलांसारखाच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इनग्रॉस्ड इन अ व्हेरियस मॅगझिन्स and the holiday provided an opportunity for me to become engrossed in a various magazine आणि जे काही या ठिकाणी ज्या सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्यानं मला निर्मिती करून दिलेली होती म्हणजे मला एक संधी निर्माण करून दिलेली होती. बिकम इनग्रॉस्ड इन अ व्हेरियस मॅगझिन म्हणजे इनग्रॉस्ड म्हणजे ऑक्युपाइड म्हणजे व्यापून टाकलेलं होतं कशाची या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स आहेत त्याच्याबरोबर त्या लेखकाला त्यानं व्यापून टाकलं होतं. अँड स्टोरी बुक पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन आणि एवढंच नाही तर या ठिकाणी फेस्टिव्ह सीझन म्हणजे काय की जे काही या ठिकाणी उत्सव असतात आणि या उत्सवामध्ये या ठिकाणी जे सीझन असतात वेगवेगळ्या प्रकारच्या ऋतूमध्ये जे तशा प्रकारचे पुस्तकं हे लहान लहान मुलांसाठी काय करण्यात आले होते पब्लिश करण्यात आले होते. या सर्व पुस्तकामध्ये लेखक या ठिकाणी काय झालेला होता रममान झालेला होता म्हणजे ही वॉज बिझी इन दॅट टाइप ऑफ द स्टोरी. अँड इन द नेक्स्ट पॅरेग्राफ after a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. And after a hearty lunch, थोडंसं hearty lunch म्हणजे काय sufficient and wholesome म्हणजे थोडंसं जेवण केल्यानंतर my parents and my younger sister म्हणजे माझे आई वडील and my younger sister म्हणजे माझी छोटीशी बहीण lay down for an afternoon nap आणि दुपारच्या या ठिकाणी थोड्याशा झोपीसाठी ते काय झाले होते की या ठिकाणी त्यांनी डुलकी घेतली होती. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि रायटर सेड दॅट ही सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि तो पूर्णतः या ठिकाणी गोष्टीमध्ये रममान झालेला होता. द क्विट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. अँड द क्विट आफ्टरनून म्हणजे दुपारची जी शांतता होती त्याने पूर्णपणे लेखकाला या ठिकाणी काय केलं होतं जी काही ॲडव्हेंचर गोष्टी आहे म्हणजे साहसी गोष्टी वाचण्यासाठी पूर्णपणे चांगलं वातावरण निर्माण झालेलं होतं असं या ठिकाणी लेखक सांगत आहे. म्हणजे द क्विट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. The silence was occasionally broken by the sound of my family snoring. And writer is talking that the silence was occasionally म्हणजे काय थोड्या वेळानंतर जो आवाज येत होता occasionally broken by the sound of my family snoring म्हणजे माझ्या कुटुंबातील जे काही या ठिकाणी व्यक्ती झोपलेले होते त्या सर्वांचा घोरण्याचा आवाज या ठिकाणी शांततेचा काय करत होता भंग करत होता म्हणजे स्नोरिंग फॅमिली स्नोरिंग. अँड द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज आणि इंटरमिटंट म्हणजे काय फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार अशा प्रकारच्या चिमण्यांचा जो चिवचिवाट आवाज होता तो सुद्धा या ठिकाणी परत येत होता. द हार्श कॉविंग ऑफ क्रो द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड आणि हार्श कॉविंग ऑफ अ क्रो आणि जे काही या ठिकाणी मोठमोठाले कावळे होते ते कावळे कर्कश असा आवाज करत होते. श्रील म्हणजे काय कर्कश असा आवाज या ठिकाणी जोरात करत होते म्हणजे व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड आवर पाईस म्हणजे मोठमोठ्याने ते आवाज करत होते. अँड कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड आणि उंच अशा मैदानाच्या वर जी काही या ठिकाणी घार होती ती सुद्धा जोरजोरानं या ठिकाणी ओरडत होती म्हणजे तिचा आवाज या ठिकाणी करत होते. श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड लक्षात. अँड मिनिट्स टिक्ड बाय पण वेळ काय होत होता जात होता म्हणजे वेळ थांबला नव्हता म्हणजे द टाइम हॅज नॉट स्टॉप्ड देअर. आय बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक आणि मी लेखक म्हणतोय की ही बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन बुक म्हणजे पूर्णतः तो पुस्तकामध्ये रममान झालेला होता म्हणजे ही बिकेम व्हेरी डीपली अब्सॉर्ब्ड इन द book. In the next paragraph, suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. आणि suddenly अचानकपणे I heard a group of street dogs barking furiously in the distance. आणि मी ऐकलं
की एक कुत्र्याचं जे टोळकं आहे ते जोरजोरानं काय करत होतं की दूरवर भुंकत होतं. I chose to ignore the commotion thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. I choose to ignore the commotion thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. Hapless pig means what? तर या ठिकाणी अनफॉर्च्युनेट म्हणजे अभागी अशा एखाद्या डुकराच्या मागे कुत्र्यांचा घोळका लागलेला असेल असं मला पहिल्यांदा वाटलं होतं. बट सून, पण थोड्याच वेळाच्या नंतर द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर, आणि थोड्याच वेळाच्या नंतर जी आवाज होता त्या कुत्र्याचा भुंकण्याचा तो काय झाला, जास्त झाला. लाऊड अँड अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोफोनी. आणि त्या आवाजामुळे या ठिकाणी काय झालं होतं की अलार्म्ड कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज, आणि मोठमोठ्यानं जे काही कावळे ओरडत होते त्या कावळ्याच्या आवाजामुळे कोकोफोनी निर्माण झाला होता. म्हणजे काय, लाऊड हार्श नॉइजेस, म्हणजे जोरजोराने आवाज या ठिकाणी येत होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्सेस अप्रोचिंग क्लोजर, आणि लेखक म्हणतोय की ही ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि लेखकाला असं वाटत होतं की जो अडथळा आहे तो आता जवळजवळ येत आहे की काय असं वाटत होतं. पुढचा पॅसेज. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी, आणि त्याच्यामुळे उत्सुकता माझ्या मनामध्ये वाढली होती. गॉट बेटर म्हणजे काय की ओव्हर पॉवर्ड म्हणजे जास्त झालेली होती. लिव्हिंग द बुक असाइड, आणि पुस्तक बाजूला ठेवत आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, आणि मी या ठिकाणी धावलो. म्हणजे आय रश्ड टू द वरांडा, मी वरांड्याकडे धावलो. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन म्हणजे काय घडत आहे हे पाहण्यासाठी, काय घडत होतं हे पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी धावलो असं या ठिकाणी लेखक सांगतो. म्हणजे ही रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. In the next paragraph, I glanced toward the roof of the club house and saw something horrible. I glanced towards the roof, आणि मी या ठिकाणी ग्लान्स म्हणजे काय, ओझरता दृष्टिक्षेप टाकला. टुवर्ड्स द रूफ म्हणजे काय, छपराकडे. अँड द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि मी पाहिलं की काहीतरी भयानक घडत होतं. की अ बिग मेल लंगूर, आणि तिथं एक मोठ्या प्रकारचा लंगूर होता. म्हणजे एक मोठं वानर म्हणजे नर वानर त्या ठिकाणी होतं. मग बिग मेल लंगूर ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, आणि असं वाटत होतं की तो या ठिकाणी त्या ग्रुपचा मालक असावा. म्हणजे ॲपरेंटली द लीडर म्हणजे काय, नेता त्या ग्रुपचा असावा. वॉज होल्डिंग द बेबी लंगूर इन हिज हँड, आणि त्यानं त्या जे छोटस बेबी होतं म्हणजे बेबी लंगूर वानराचं जे पिल्लू होतं त्याला हातामध्ये धरलं होतं. अँड मर्सिलेसली बिटिंग इट, आणि निर्दयीपणे म्हणजे कुरली लक्षात अतिशय निर्दयीपणे ते त्याला मारत होतं. इट ऑल वर विथ अ डेफिनाइट इंटेंट टू किल, आणि असं वाटत होतं की जणू काय त्याला या ठिकाणी मारायचे की काय आहे, मारण्याचा त्याचा हेतू आहे असं वाटत होतं. द हॅपलेस मदर ऑफ द बेबी and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby watching the baby being killed. And the hapless mother म्हणजे कुठल्याही प्रकारची मदत न करू शकणारे अशा प्रकारचे की द हॅपलेस मदर ऑफ द बेबी, आणि जी आई या ठिकाणी त्या बेबीची आपली मदत करू शकत नव्हती. or the other lesser of member of the langur group were scattered on the roof of the building, आणि जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगच्या छपरावर सगळीकडे दुसरे जे वानर होते ते इकडं तिकडं सैरावैरा पळत होते आणि सैरावैरा या ठिकाणी बसलेले होते. नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि त्यांना असं वाटत होतं की जणू काय आता या ठिकाणी त्या बेबीला मारल्या जाईल. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल, आणि माझ्या लक्षात आलं की प्राण्यामधली भयानक अशा प्रकारची एक परंपरा, एक रिवाज, कस्टम म्हणजे काय, रीती मला लक्षात आली. क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. म्हणजे त्याचा अर्थ आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट मेल, म्हणजे जो काही डोमिनंट मेल असतो, डोमिनंट म्हणजे काय, पॉवरफुल और सुपेरियर, म्हणजे जो बलाढ्य अशा प्रकारचा नर वानर असतो तो दुसऱ्या ग्रुपमध्ये एखादा बेबी जर आपल्या ग्रुपमध्ये येत असेल तर त्याला तो यायला परवानगी देत नसे. म्हणजे युजली डज नॉट अलो टू अनदर मेल बेबी, म्हणजे
बहुधा त्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये येण्याची परवानगी नसे ऑर ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप, आणि त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी जिवंत ठेवल्या जात नसे. अशा पद्धतीने without losing any time I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. Without any time, without losing any time म्हणजे कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता, लेखक असं म्हणत आहे की कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक म्हणजे मी एक मोठी काठी घेतली. स्टाउट स्टिक म्हणजे काय, हेवी स्टिक इन वन हँड म्हणजे एका हातामध्ये मोठी काठी मी घेतली. अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॉर्निंग लंगूर, आणि एक जो काही दगड आहे, हरल्ड, हरल्ड म्हणजे काय, थ्रू फोर्सफुली म्हणजे अतिशय जोराने तर दगड या ठिकाणी फेकला. कोणाकडे, मॉर्डिंग, मॉर्डिंग म्हणजे काय, सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील म्हणजे जो काही या ठिकाणी अशा प्रकारचा वानर होतं त्या वानराकडे या ठिकाणी मी काय केला, तो दगड जोरात फेकला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड, आणि त्या वानर काय झालं होतं की अतिशय रागिष्ट झालं होतं, इन्फ्युरेटेड, अँड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट, आणि या ठिकाणी जवळजवळ ते असं करत होतं की हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन, पण त्याच्यानंतर या ठिकाणी मी आणखीन दगड फेकायला सुरुवात केली. मोर स्टोन्स, मोर स्टोन म्हणजे काय, जास्त दगड, म्हणजे ही स्टार्टेड थ्रू मोर स्टोन म्हणजे लेखकाने पुन्हा जास्तीत जास्त दगड फेकले. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ अ क्राय, आणि त्याच्यामुळे जे कुत्रे होते ते कुत्रेनी आवाज काय केला, जोरजोराने वाढवला, म्हणजे ते जोरात आवाज करत होते. तर कुत्रे मोठमोठ्याने काय करत होते, आवाज करत होते. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. अँड द चेंज्ड सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती बदलली. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर, आणि अनोळखी व्यक्तीकडून झालेल्या हल्ल्यामुळे, अनपेक्षित हल्ल्यामुळे, त्या फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ, आणि त्यानं ते जे बेबी लंगूर होतं त्या बेबी लंगूरला खाली या ठिकाणी फेकलं. स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा म्हणजे जो वरांडा होता त्या वरांड्यामध्ये काय केलं, त्याला फेकलं. द बेबी वॉज लिस्टलेस, आणि त्यामुळे बेबी कसं झालं, लिस्टलेस झालं. लिस्टलेस मीन्स व्हॉट, विदाउट एनी एनर्जी म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारची शक्ती राहिली नव्हती. अँड अपियर टू बी डेड, आणि असं वाटत होतं की जणू काय ते आता मेला आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आणि त्याची बॉडी काय होत होती, स्लाइड डाऊन होण्याचा प्रयत्न करत होती. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मेनफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील, आणि द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे जे कुत्र्यांचा जो घोळका होता त्या कुत्र्यांच्या घोळक्याला उत्सुकता वाढली होती की त्या लंगूरवर म्हणजे त्या वानरावर काय करावं, या ठिकाणी प्रॉस्पेक्ट करावं. प्रॉस्पेक्ट करावं म्हणजे काय, फ्युचर बेनिफिट घ्यावा म्हणजे त्याचा भविष्यात फायदा घ्यावा आणि त्याला मारावं आणि आपण आपलं जेवण करावं असं त्यांना वाटत होतं. म्हणजे ते खाण्यासाठी त्रस्त झालेले होते आणि त्यांना त्याचा या ठिकाणी भविष्यात फायदा मिळेल असं वाटत होतं. म्हणजे कुत्रे काय म्हणले होते, द डॉग बिकम व्हेरी व्हेरी ग्रेडी म्हणजे कुत्रे अतिशय लालशी झालेले होते. कीपिंग द डॉग्स ॲट बे with the stick I managed to catch hold the baby's langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof, and the baby appeared inert and lifeless, and it was indeed a male baby. At bay with the stick आणि एक मोठी काठी घेतल्यानंतर आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर आणि मी यशस्वी झालो. म्हणजे he managed to catch the hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof, and the baby appeared inert, आणि जे बेबी होतं ते कसं दिसत होतं, इनर्ट झालं होतं म्हणजे पॉवरलेस झालं होतं. म्हणजे अपियर म्हणजे काय, दिसणे. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस, इनर्ट अँड लाईफलेस, लाईफलेस म्हणजे काय, या ठिकाणी त्याचा जीव पूर्ण गेल्यासारखा वाटत होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि इंडीड म्हणजे काय, खरोखरच. इट वॉज इंडीड अ मेल बेबी आणि ते खरोखरच या ठिकाणी काय होतं, नर बेबी होतं. म्हणजे या ठिकाणी ते बेबी होतं परंतु ते नर बेबी होतं. लक्षात. अँड बाय this time my parents and sister had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. And by this time
आणि त्याच वेळेस माय पॅरेंट्स अँड सिस्टर, माझी वडील आणि माझे जे बहीण झोपी गेलेले होते ते जागे झाले आणि हॅड कम टू द वरंडा अँड वेअर विटनेसिंग, आणि ते सुद्धा साक्षी बनत होते माय रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे माझ्या बचाव कार्याचं. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स, आणि काही अंतरावर आमच्या बाजूबाजूचे जे शेजारी होते ते सुद्धा जमा झालेले होते. म्हणजे रायटर इज टॉकिंग दॅट देअर वेअर मेनी टाइप्स ऑफ द नेबर्स अँड दे गॅदर्ड इन द डिस्टन्स. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड and gently laid him on the floor inside the poultry coop. आणि I took the baby langur, आणि मी त्या छोट्याशा बेबी लंगूरला घेतलं अँड टू आवर बॅकयार्ड, आणि आम्ही पाठीमागच्या अंगणामध्ये नेलं. अँड जेंटली लेड हिम टू द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप, आणि ज्या ठिकाणी पोल्ट्री कूप होतं त्या ठिकाणी आम्ही काय केलं, कूप म्हणजे काय, केज फॉर अ पोल्ट्री, म्हणजे त्या ठिकाणी जे आपल्या कोंबड्या हे ठेवण्यासाठी असं त्याला आपण काय म्हणतो, कूप असं म्हणतो. म्हणजे आमचं जे कूप होतं त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेला. अँड हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स आणि स्क्रॅच, आणि त्यामुळे त्याचे जे शरीर होतं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा तयार झाल्या होत्या आणि वर खाडे सुद्धा ओढल्या गेले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ओझिंग म्हणजे काय की या ठिकाणी रक्त निघत होतं, म्हणजे रिलीजिंग. ओझिंग म्हणजे काय, रिलीजिंग. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, आणि त्याच्या काही जखमेतून रक्त सुद्धा वाहत होतं. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. तरी सुद्धा ते बेबी जे होतं ते कसं झालं होतं, मोशनलेस झालं होतं. मोशनलेस म्हणजे काय, दॅट वॉज नॉट क्राईंग, म्हणजे ते रडत नव्हतं किंवा ते मोशनलेस बनलं होतं, म्हणजे हालचाल विन या ठिकाणी झालेलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड, आणि माझ्या वडिलांनी, म्हणजे लेखक सांगतो आहे की त्याच्या वडिलांनी, हिज फादर प्रोव्हाइड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स, आणि जखम या ठिकाणी साफ करण्यासाठी प्रथम उपचार म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी काही गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करण्यात आल्या, म्हणजे या ठिकाणी पुरवण्यात आल्या. अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि सुरुवातीला आम्ही त्याचा रक्तस्राव जो होता तो थांबवला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रीथिंग, आणि मला या ठिकाणी अतिशय उसासा टाकल्यासारखं वाटत होतं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग, आणि जेव्हा ते बेबी काय करत होतं, ब्रीदिंग करत होतं. ब्रीदिंग म्हणजे काय, श्वासोश्वास घेत होतं, तेव्हा माझ्या मनामध्ये पूर्णपणे या ठिकाणी उसासा वाटत होता. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो, आणि जरी त्याचं ब्रीथ काय होतं, शालो होतं. शालो म्हणजे काय, अतिशय उथळ होतं, म्हणजे कमी वाटत असलं तरी सुद्धा या ठिकाणी मला आनंद झाला होता. म्हणजे आय वॉज बिकम व्हेरी हॅपी ॲट दॅट टाइम. In the next paragraph, splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. Splashes of cold water, आणि या ठिकाणी थंड पाण्याचा थोडासा शिडकावा केल्यानंतर मेड द बेबी स्टर, आणि त्याच्यामुळे थोडंसं बेबी काय लागलं, हालचाल करायला लागलं. स्टर म्हणजे काय, हालचाल करणे किंवा मुव्हिंग. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि थोड्याशा काही प्रयत्नानंतर म्हणजे काही हालचाली नंतर ही सॅट अप, आणि ते उभा राहिलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, आणि पूर्णतः ते या ठिकाणी शॉक मध्ये होतं, म्हणजे अवस्थेमध्ये होतं, म्हणजे अतिशय त्याला वाईट वाटत होतं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. जसं वाऱ्यानं पाणी या ठिकाणी काय करतात, हलतात, त्याप्रमाणे ते सुद्धा या ठिकाणी थरथर कापत होतं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स, आणि त्याच्या दोन डोळ्यातून या ठिकाणी जे काही अश्रू होते ते काय होत होते, वाहत होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफ्ड क्राय. मफल्ड क्राय म्हणजे काय, त्यानं हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. हिज टू लिटिल ट्विंकल आईज वेल्ड अप विथ टीयर्स, त्याच्या दोन्ही डोळ्यातून काय होतं की अश्रू वाहत होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय, आणि त्यानं रडायला सुरुवात केली होती. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जसं माणसाचा मुलगा या ठिकाणी रडत असतो तशा प्रकारे तो सुद्धा रडत होता. वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, म्हणजे जसं खूप दुःख झाल्यानंतर एखादा छोटासा मुलगा रडतो त्याप्रमाणे ते मुलगा या ठिकाणी ते वानर सुद्धा काय होत होतं, रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, आणि मी त्याला देव केलं. ऑफर्ड म्हणजे काय, देव करणे. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, आणि मी त्याला या ठिकाणी
काय बनाना म्हणजे सोललेला जो बनाना होता तो त्याला मी या ठिकाणी दिला. विच ही ऍक्सेप्टेड विथ अ अनस्टेडी हँड आणि त्याचे जे अस्थिर हात होते त्यानं त्या हातानं त्यानं ते स्वीकारायचा प्रयत्न केला. अँड बिगॅन टेकिंग हेजिस्टन्स बाईट अडखळत तो ते चावण्याचा प्रयत्न करत होता. इन द नेक्स्ट पॅरेग्राफ माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर आणि माझं पूर्ण लक्ष होतं त्या रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर म्हणजे जे लंगूर होतं जे वानर होतं ते छोटं वानर कशा प्रकारे नीट होत आहे त्याच्यावर माझं लक्ष होतं. सडनली अचानकपणे आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड आणि अचानकपणे माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या होत्या. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आय टर्न्ड अवे आणि मी या ठिकाणी टर्न अवे झालो म्हणजे थोडस बाहेर गेलो. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ आणि मी पाहिलं की या ठिकाणी मी जसं बाहेर गेलो तसं मी पाहिलं की देअर सॅट अ मदर लंगूर आणि तिथं या ठिकाणी त्या बाळाची जी आई होती म्हणजे याचा अर्थ त्या वानराची जी आई होती ती काय या ठिकाणी त्याच्याकडे पाहत होती. ऑन आवर किचन रूफ आणि ती आमच्या स्वयंपाकघराच्या छपरावर बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड आणि मी जे काही करत आहे त्या गोष्टीकडे ती लक्ष देत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली आणि ती अतिशय सहजपणे त्या ठिकाणी बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड आणि आज जणू काही तिच्या मुलाला कुठल्याही प्रकारची जखम होणार नाही माझ्याकडून असं तिला वाटत होतं. म्हणजे इन द नेक्स्ट पॅरेग्राफ मीनवाईल the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. And meanwhile म्हणजे मध्यंतरी the baby sensed the presence of his mother आणि त्याला आपल्या आईच्या उपस्थितीचा आनंद झाला. and started to sob and cry a little louder आणि थोडं लांबूनच ते काय करत होतं की त्या ठिकाणी रडत होतं आणि हुंदके देत होतं. आय रिट्रेटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलो द मदर ऍक्सेस टू हर बेबी आणि आय रिट्रेटेड म्हणजे काय थोडंसं पाठीमागे जाणे म्हणजे मी थोडंसं पाठीमागे गेलो. फ्रॉम द डोअर ऑफ द कूप म्हणजे जे कोंबड्याचा खुराड होतं त्या खुराड्याचा जो दरवाजा होता त्या दरवाजातून थोडंसं मी पाठीमागे गेलो. टू अलाव द मदर ऍक्सेस टू हर बेबी म्हणजे त्याच्या आईला त्या बेबीला काय करता यावं घेता यावं ह्याच्यासाठी मी या ठिकाणी थोडंसं बाहेर गेलो. म्हणजे रायटर सेड दॅट ही रिट्रेटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ऍक्सेस टू हर बेबी म्हणजे त्याला घेता यावं असं त्याला वाटत होतं. इमिडिएटली the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms आणि immediately म्हणजे काय लगेच. the mother descended म्हणजे काय moved down towards म्हणजे ती खाली उतरली. on the floor of the coop म्हणजे जो खुराडा होता त्या खुराड्याच्या जो फ्लोअर होता त्याच्यावर ती उतरली. अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स आणि तिनं त्या मुलाला या ठिकाणी आपल्या हातामध्ये काय केलं पकडलं. अँड शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजरी अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बॉझम. शी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन आणि तिनं आपल्या त्या मुलाची म्हणजे आपल्या बेबी लंगूरची काय केली तपासणी केली. शी gave the baby through body inspection to check his injuries आणि त्याच्या जखमा तपासण्यासाठी त्यानं थोडंसं चेकिंग केलं. and then cuddled him म्हणजे काय held closely म्हणजे त्याला घट्ट जवळ पकडलं. in her bosom आणि तिनं आपल्या बाहूमध्ये त्याला घट्ट पकडलं. the baby found great solace in her caring arms आणि तिच्या काळजी वाटल्यामुळे बेबीला अतिशय या ठिकाणी उसासा वाटला. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस म्हणजे काय की कम्फर्ट अँड पीस म्हणजे त्याला अतिशय शांतता तिच्या बाहूमध्ये वाटली. द मदर सॅट स्टील विथ अ बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स आणि आईनं त्या बेबीला थोडा वेळासाठी आपल्या मांडी आहे त्या मांडीवर या ठिकाणी थोडा वेळासाठी झोपवलं फॉर अ फ्यू मिनिट्स. अँड इट वॉज almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. And it was almost म्हणजे काय जवळ
as if she was pondering. She was pondering म्हणजे काय, थिंक ओव्हर डीपली, म्हणजे ती पूर्णतः विचार करत होती की शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन, आणि ती आता पर्याय शोधत होती अँड ट्राइंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट, म्हणजे येणाऱ्या पुढच्या हल्ल्यातून आपल्या बाळाला कसं नीट करता येईल याच्यासाठी ती पाहत होती. म्हणजे फर्दर असॉल्ट म्हणजे काय, येणारा पुढचा जो हल्ला असं तिला वाटत होतं. आणि फॉर अ फ्यू सेकंड्स, थोडा काही सेकंदाच्या नंतर द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज, आणि तिनं माझ्या डोळ्यामध्ये पाहिलं. अँड इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, आणि आज सुद्धा मी ते विसरू शकत नाहीये. म्हणजे आय कॅन नॉट फॉरगेट म्हणजे द रायटर से दॅट ही कॅन नॉट फॉरगेट दॅट इन हर आईज, म्हणजे तिनं तिथे माझ्या डोळ्यामध्ये जे पाहिलं होतं ते मी आता सुद्धा विसरू शकत नाही. शावरिंग सायलेंट ग्रेटिट्यूड, आणि तिनं माझ्यावर कृतज्ञतेचा वर्षाव केला होता ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, कारण मी तिच्या मुलाला वाचवलं होतं. याच्यामुळे त्या ठिकाणी तिला अतिशय आनंद झाला होता. म्हणजे शी बिकेम व्हेरी हॅपी ॲट दॅट टाइम. आय वॉज ओव्हरवेलिम्ड बाय द इमोशन, आणि त्या तिच्या भावनेमुळे ओव्हरवेलिंग म्हणजे काय, अतिउत्साह माझ्या मनात निर्माण झाला होता. म्हणजे आय वॉज बिकम एनर्जेटिक ॲट दॅट टाइम. आय वॉज ओव्हरवेलिम्ड बाय द इमोशन्स, म्हणजे लेखक ही वॉज ओव्हरवेलिम्ड बाय द इमोशन्स, म्हणजे त्याच्या भावनामुळे लेखकाला मनामध्ये खूप आनंद झालेला होता. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी, आणि जणू काय असं वाटत होतं की ती मला आभार व्यक्त करत आहे. अँड देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप, आणि तिनं अतिशय म्हणजे युनिव्हर्सल मदर म्हणजे काय, जशी वैश्विक आई, आपल्या प्रत्येक आई आपल्या मुलासाठी या ठिकाणी जशी मांडीमध्ये या ठिकाणी पकडते, आपल्या लॅपवर पकडते, तशा प्रकारे तिनं आपल्या मुलाला पकडलेलं होतं. देन इन अ फ्लॅश she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. And then in a flash, आणि थोड्याच वेळाच्या नंतर she jumped with her baby clinging to her belly, आणि तिनं आपल्या मुलाला पाठीशी लावलं and reached our kitchen roof, आणि ती आमच्या जो काही स्वयंपाकघराचा दरवाजा होता त्याच्यावर पोहोचली. she surveyed the area for the vicious male langur and then left away in a direction opposite to the place of the violent encounter. She surveyed the area for vicious male म्हणजे दृष्ट अशा प्रकारचा जो मेल लंगूर होता त्याचा सर्वे केला तिनं. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट ऑफ द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर, म्हणजे अशा अतिशय जो काही अहिंसक अशा प्रकारचा हल्ला तिच्या बाळावर झालेला होता, किंवा त्या छोट्याशा वानरावर झालेला होता. त्या वानरावर झालेल्या हल्ल्यामुळे तिनं आपली दिशा पूर्णतः बदलली होती. अँड डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस फॉर द व्हायलंट. In the next paragraph, the brief meeting with the mother and the baby langur convinced me the interspecies communications and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship comes into action. And the mother langur showed me the food was not the only means of communication between man and animal, but there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. The brief meeting with the mother, म्हणजे आई आणि मुलामध्ये पूर्णतः जी काही मीटिंग झाली होती, म्हणजे भेट झाली होती. द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी, आणि तिनं मला कन्व्हिन्स केलेलं होतं की दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट चॉर्ट. तर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन्स, म्हणजे आमच्या मनामध्ये जे काही इंटरस्पेसिस कम्युनिकेशन होतं म्हणजे दळणवळण झालं होतं. अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कम्स इनटू ॲक्शन्स, आणि जी रिलेशनशिप होती ती ॲक्शन मध्ये निर्माण झाली होती, म्हणजे बिकम्स ॲक्टिव्ह, म्हणजे आमच्यामध्ये जे काही संबंध निर्माण झाले होते ते अतिशय क्रियाशील बनले होते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन, आणि त्या आईनं मला दाखवून दिलं होतं
की अन्न हेच फक्त आपल्या दळणवळणाचं साधन नाहीये किंवा कम्युनिकेशनचं साधन नाहीये की माणसं आणि प्राण्यामध्ये बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग बॉन्ड थ्रू ट्रस्ट. म्हणजे त्याच्यामध्ये विश्वास सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये असलेला विश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि कंपॅशन म्हणजे काय, सिम्पॅथी अँड काइंडनेस म्हणजे दयाळूपणा सुद्धा महत्वाचा आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे इन दिस लेसन इन दिस पॅसेज द रायटर इज टॉकिंग दॅट द म्युच्युअल अंडरस्टँडिंग is important there. Mutual understanding is important there. Animals are not important food. They want a mutual understanding. They want a bond of through trust and compassion and mutual understanding, which are very important in this passage. In the next paragraph, 55 years have passed since that day. आणि आज त्याला या ठिकाणी 55 वर्ष झालेले आहेत. हॅव पास्ड सिन्स दॅट डे. आय एम नाव 70 years old. आणि लेखक म्हणतोय की मी आता 70 वर्षाचा झालेलो आहे. बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. पण आजही मला ती खास अशा प्रकारची समोरासमोर झालेली भेट आजही मला आठवते. म्हणजे बट आय स्टील फाउंडली रिमेंबर. फाउंडली म्हणजे काय, अतिशय आवडीने मला ती आजही या ठिकाणी ती भेट आवडते असं या ठिकाणी लेखक सांगतोय. म्हणजे दिस लेसन हॅज रिटन बाय Tapan Mukherjee, and it is very important lesson for us because mutual understanding of animal and human being is important. Food is not a communications of method, only animal. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला